नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी मनापासून स्वागत करते। रमजान सिरीज चालू केले। रमजान सिरीजचा आज 8वा दिवस आहे। आज आपण घेऊन आलो आहोत एक स्वीटची रेसिपी, ती म्हणजे शाही तुकडा। चला आता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। मी इथे 1.5 लिटर दूध घेतले। हे दूध मी गॅसवर ठेवून देते आणि हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत म्हणजे निम्म होईपर्यंत आटून घ्यायचं आपल्याला। आपण ऑन करून घेतलाय। आता दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत आपल्याला दूध आटवून घ्यायचंय रबडीसाठी। बघू शकता तुम्ही मस्त असं दूध आपलं आटलंय। क्वांटिटी अर्ध झालंय। आता यामध्ये आपण या स्टेजला यामध्ये 100 ग्रॅम मिल्क पावडर घालून घेऊया। 100 ग्रॅम मिल्क पावडर घालून व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। या ट्रिकमुळे जी रबडी जी आपली ती एकदम दाणेदार, लच्छेदार आणि रवा टेक्स्चर येतं। परत 5 ते 7 मिनिटं ठेवून शिजवून घेऊया। व्यवस्थित अशी आपण दूध पावडर एकजीव करून घेतले। आता पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिटं ठेवून थोडा थिकनेस येईपर्यंत ठेवून आपण गॅस बंद करून घेऊया। व्यवस्थित असं एकजीव करून घेतले। तुम्ही बघू शकता किती ठीक असं टेक्स्चर आले आपल्या रबडीला आणि दाणेदार झाले एकदम। आता यामध्ये आपण या स्टेजला ड्रायफ्रूट घालून घेऊया। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता। मी बदाम घातले 10 ते 12 बारीक करून आणि स्वीटनेससाठी मी इथे 2 ते 3 चमचे स्टिविया घालते। बघू शकता तुम्ही साखर घालून घ्या। इथे 3 ते 4 चमचे साखर घालू शकता तुम्ही। अर्धा चमचा जायफळ आणि वेलचीची पूड घालून व्यवस्थित असं एकजीव करून गॅस बंद करून आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आपण ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेत। एका ब्रेडचे 4 तुकडे करून घेतलेत। आपण गॅस ऑन करून घेतलाय। आपण एक कढई ठेवले। कढई आपली तापली। आता यामध्ये आपण तूप घालून घेऊया। तूप आपलं गरम झालंय। आता यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे घालून एक एक करून आपण व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घेऊया। मस्त असे गोल्डन ब्राऊन झाले, क्रिस्पीनेस आलाय त्याला। अशा रीतीने मी सर्व ब्रेडचे जे तुकडे आहेत ते फ्राय करून घेते। किती क्रिस्पी झाले तुम्ही आवाज ऐकू शकता, क्रिस्पीनेस। तयार रबडी आहे। आपण ती एका बाउलमध्ये काढून घेतली होती। मी सर्विंगसाठी एक प्लेट घेतली। त्या प्लेटमध्ये आपण जी रबडीचा लेअर पहिले टाकून घेऊया। त्यानंतर आपण जे ब्रेडचे तुकडे जे फ्राय केलेले आहेत ते एका असे घालून घेऊयात डेकोरेट करून। त्यानंतर पुन्हा त्यावरती आपण रबडीचा एक लेअर घालून घेणार आहोत। बघू शकता मस्त असा शाही तुकडा आपला बनवून रेडी आहे। किती टेम्पटिंग दिसतोय तो। आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते। तुम्ही क्रंच ऐकू शकता। मस्त असा क्रंचीनेस आणि एकदम सॉफ्ट अशी रबडी खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।